नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र राम कोशे, केअर ऑर्गनायझेशन बडनेरा अमरावती आणि ही माझी रेस्क्यू टीम सर्पमित्र तेजस मोहोळ, सर्पमित्र अक्षय काळे, सर्पमित्र शंतनू कोरे. आज आलेलो आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे साप रिलीज करायला, निसर्गमुक्त करायला. याची नोंद आम्ही वन विभागामध्ये केलेली आहे आणि आपण जो बघत आहात हा वन परिक्षेत्र आहे बडनेरा विभागामधला आणि आपण या सापांना आता निसर्गमुक्त करणार आहोत. आणि याची माहिती मित्रांनो, हा जो आपण साप बघत आहात हा एक रॅट स्नेक, याला मराठीमध्ये धामण असे म्हणतात. आणि हा याचं खाद्य जे आहे बेडूक, पाली, सरडे आणि उंदीर. आणि याची ओळख अशा प्रकारे येते, याची जे तुम्ही स्केल बघत आहात खालच्या साईडची असे पिवळेसर पट्टे याच्यावर येतात. आणि हा एक नॉन विनमस प्रजातीचा स्नेक आहे. अशा प्रकारचा कुठलाही तुम्हाला साप दिसल्यास न घाबरता जवळील सर्पमित्रास संपर्क साधावा आणि त्याला रेस्क्यू करून वनपरिक्षेत्रामध्ये सोडण्याचे काम हे सर्पमित्र करतात. याची नोंद आपण वन विभागामध्ये केलेली आहे आणि याला आपण आता निसर्गमुक्त करणार आहे. हा एक दुसरा साप आहे, हा पण एक नॉन विनमस प्रजातीचा साप आहे. हा पाण्यातला साप आहे, ज्याला आपण दिवड असे म्हणतो मराठीमध्ये. त्याचं इंग्लिश नाव आहे चेकर्ड किलबॅक. हा पण एक नॉन विनमस प्रजातीचा साप आहे. जास्त करून हा पाण्यामध्ये राहतो आणि याला पण आपण आता निसर्गमुक्त करणार आहोत. हा जो साप आहे हा एक कॉमन वोल्फ स्नेक, ज्याला कवड्या असे म्हणतात. याचा जो कलर आहे हा विटकरी प्रकारचा येतो. हा पण एक नॉन विनमस प्रजातीचा साप आहे आणि याची जे स्केल आहे सिंगल लाईनमध्ये येते व्हाईट कलरची. आणि हा जास्त करून घराच्या अवतीभोवती ढिगारामध्ये. आणि याला पण आपण आता निसर्गमुक्त करणार आहोत. हा एक रॅट स्नेक आहे स्मॉल साईज, याची माहिती आपण आता दिलेली आहे. याला पण आता आपण निसर्गमुक्त करणार आहे. अशा प्रकारे आपण या सापांना वेगवेगळ्या ठिकाणावर रेस्क्यू करतो आणि याला जंगलामध्ये सोडण्याचं काम करतो. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आमचे रेस्क्यू व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.